आणि आता पाळीव प्राणी प्रेमींसाठी बातमी। तुमच्याकडे मांजर असेल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। सध्या अमेरिकेत मांजरींना बर्ड फ्लू या आजारानं ग्रासलंय। तरी सुद्धा भारतातल्या मांजरींच्या पालकांनी सुद्धा ही बातमी पाहावी, कारण घरातल्या मांजरींपर्यंत हा आजार कसा पोहोचतो आणि तुमच्या लाडक्या मांजरींची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा हा खास रिपोर्ट। अमेरिकेतील ओरेगॉनमधील एका पाळीव मांजरीचा मृत्यू झाला आणि तिच्या खाण्यासंदर्भातल्या प्रश्नांनी एकच उचल खाली। याला कारण ठरलंय ते बर्ड फ्लू। सध्या बर्ड फ्लूची साथ पसरली आहे। त्यातच काही वन्य प्राण्यांमध्ये, कोंबड्यांमध्ये आणि इतरही काही प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं दिसू लागली आहेत। गेल्या काही वर्षात अनेक प्राण्यांमध्ये हा फैलाव झालाय। अमेरिकेत एका गायीचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची पहिली बातमी मार्चमध्ये आली होती। या व्हायरसमुळे अमेरिकेत काही कामगारांमध्येही बर्ड फ्लूची काही सौम्य लक्षणं दिसू लागली आहेत। यातील बरेच जण डेअरी किंवा पोल्ट्री फार्मवर काम करतात। जेव्हा या व्हायरसनं संक्रमित प्राणी आढळून येतो तेव्हा फार्मवरील सर्व प्राण्यांना मारण्या वाचून दुसरा पर्याय उरत नाही। बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। दरम्यान ओरेगॉनमधील मांजरीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातोय। मांजरीचा मृत्यू फ्रोझन कॅट फूड खाल्ल्यानं झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवलाय। या जेवणात तुर्की कोंबडीचं कच्चं मांस होतं अशी माहिती मिळतेय। मांजरीच्या जेवणातून मिळालेला विषाणू आणि मृत मांजरीमध्ये आढळलेला विषाणू जुळून आलेत। त्यामुळे बर्ड फ्लू हे मांजरीच्या मृत्यूचं कारण असण्याला बळ मिळतंय। काही पाळीव प्राणी मालक त्यांच्या प्राण्यांना कच्चं मांस देतात, मात्र ते धोकादायक ठरू शकतं, इतकं की ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं। आमच्याकडे मांजरीचे अनेक रिपोर्ट्स आलेत, कुत्र्यांचे अहवालही मिळालेत, मात्र मांजरींना बर्ड फ्लू होण्याची शक्यता अधिक आहे। त्याचा सोर्स त्यांचं कच्चं जेवण असू शकतं, तसंच कच्च्या दुधामुळेही त्यांना धोका उद्भवतो। शिजवलेलं अन्न किंवा उकळलेलं दूध यामुळे बर्ड फ्लूचा विषाणू मारला जातो। इतरही विषाणू उष्णतेमुळे मारता येतात। दरम्यान प्राण्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची उदाहरणं कमी असली तरी मांजरींना या व्हायरसचा धोका अधिक आहे। जनावरांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार होण्याआधीच काही मांजरींमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली होती। मार्चपासून जवळपास डझनभर मांजरींना बर्ड फ्लू झालाय। यात सर्व प्रकारच्या मांजरींचा समावेश आहे। लॉस एंजेलिस काउंटीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सध्या 4 पाळीव मांजरींच्या मृत्यूंच्या कारणांचा शोध घेतला जातोय। या मांजरींनी कच्चं दूध प्यायलं होतं। मांजरींची काळजी कशी घ्याल ते पाहूया। मांजरींना कच्चं मांस किंवा कच्चं दूध देऊ नका। मांजरींना वन्यप्राणी, जनावरं, कोंबड्यांपासून दूर ठेवा। त्यांना तुमच्या नकळत बाहेर फिरू देऊ नका। मृत पक्षी प्राण्यांना तुम्ही हात लावू नका। हात लावल्यास पाण्यानं, साबणानं स्वच्छ धुवा। आता मांजरींमधील बर्ड फ्लूची लक्षणं कशी ओळखाल ते पहा। मांजरींची जेवणावरील इच्छा उडते, त्या आळशी होतात, त्यांना ताप येतो, त्यांचे डोळे सुजू शकतात, ते लाल होऊ शकतात, नाकातून किंवा डोळ्यांतून पाणी वाहतं, त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ शकते। वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। दरम्यान ओरेगॉनमधील मांजरीच्या मृत्यूनंतर नॉर्थवेस्ट नॅचरल्स या पेट फूड कंपनीनं स्वतःहून त्यांच्या रॉ तुर्की फूडवर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं। या खाण्यात व्हायरस आढळल्यानं हा निर्णय घेतला। अमेरिकेतील बऱ्याच राज्यांमध्ये फूड विकलं जात होतं, तसंच कॅनडातही या फूडला मागणी होती। अर्थात हे सगळं घडलंय ते अमेरिकेत, मात्र भारतातील पाळीव प्राणी मालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। अनेक रॉ फूड्स हे आंतरराष्ट्रीय बाजारांमधून भारतात आयात होत असतात, तेव्हा शक्यतो अशी रॉ फूड टाळा आणि आपल्या मांजरींची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।